आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत। तर पिको फॉल करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो म्हणजे साडीचं सरळ कटिंग होणं, ब्लाऊजच्या बाजूकडून सुद्धा आणि पदराच्या बाजूकडून सुद्धा। तर बऱ्याच वेळा पदराच्या बाजूकडून लेस वगैरे किंवा नॉड किंवा गोंडे असतात, अशा वेळेस कटिंग करण्याची गरज येत नाही, पण प्लेन साड्यांना कटिंग करावी लागते किंवा नॉड नसतील किंवा गोंडे नसतील तर कटिंग करावं लागतं। त्यावेळेस साडी अशी जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची आहे आणि एका सरळ लाईनमध्ये कात्री ठेवून साडीचं सरळ कटिंग करून घ्यायचं आहे। तर साडीचं सरळ कटिंग केलं की साडीचा केलेला पिकोसुद्धा सरळ दिसतो आणि फिनिशिंगही छान दिसते। तर अशाच पद्धतीने मी दोन्ही बाजूने कटिंग केलेलं आहे। तर आता आपण इथे साडीला पिको करून घ्यायचं आहे। त्यासाठी साडी पिको फॉलच्या मशीनवरती मी घेतलेली आहे। ही पिको फॉलची मशीन आहे आणि साडीला पिको करताना इथे पहा तुम्हाला दिसत असेल तर मी साडीच्या नॉबमध्ये साडीचा काठ ठेवलेला आहे आणि हलक्या हाताने साडी पुढे खेचत आहे। तर इथे पहा अगदी हलक्या हाताने साडी पुढे खेचल्यामुळे साडीला पिको पातळ होतो आणि सरळही होतो आणि फिनिशिंगही छान येते। तर पहा आता एका बाजूने पिको करून झाल्यानंतर साडीच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने पिको करायचा आहे आणि दोन्ही बाजूकडून सेम प्रोसेस। आता मागे एका व्हिडिओमध्ये मैत्रिणींची कमेंट आल्या होत्या की साडीचं पिको करताना वेगळा नॉब आणि फॉल लावताना वेगळा नॉब वापरता का? तर नाही, माझी ही पिकोची मशीन आहे आणि इथे मी साडीला पिको करताना आणि फॉल लावताना हा एकच नॉब वापरते, वेगळा नॉब वापरत नाही। फक्त थोडंसं हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे ज्यावेळेस तुम्ही साडीला फॉल लावता तेव्हा सुद्धा आणि पिको करताना सुद्धा। तर पहा इथे मी आता दोन्ही बाजूने पिको करून घेतलेला आहे। आता फॉल लावायचा आहे। तर फॉल लावताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे फॉल अगोदर धुवून घ्यायचा, व्यवस्थित वाळवून घ्यायचा आणि व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचा आहे। आता बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं फॉल लावताना, तर तुम्ही ते 12 की 13 इंचापर्यंत मार्जिन सोडू शकता। मी इथे 12 इंच मार्जिन सोडलेला आहे आणि हा फॉल व्यवस्थित धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे। तर या पद्धतीने आता फॉलची उलटी आणि सुईची बाजू पाहिजे आहे। फॉल अर्धा इंच आतल्या बाजूने दुमडून घ्यायचा आहे आणि अगदी साडीच्या काठावर फॉल ठेवायचा आहे आणि व्यवस्थित पिको करायचा आहे। आता इथे सुद्धा पिको करताना साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे म्हणजे पिको व्यवस्थित होईल। तर पहा तर तुम्हाला अगदी पातळ पिको हवा असेल आणि दुसरा नॉबही वापरायचा नसेल तर ती ही ट्रिक्स तुम्ही नक्की वापरा। साडीच्या काठावरती व्यवस्थित फॉल ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे आणि पूर्ण साडीला फॉल पिकोच्या मदतीने जोडून घ्यायचा आहे। किंवा बऱ्याच मैत्रिणी पिको करण्याऐवजी हात शिलाई करणं पसंत करतात, परंतु हात शिलाईपेक्षा साडीच्या काठाला पिको केल्याने फॉल अगदी दणकट लागला जातो। हात शिलाई तरी उसवते पण केलेला पिको निघत नाही आणि थोडासा धागा जरी निघाला तरी पूर्ण पिको निघत नाही। तर आता साडीला हात शिलाई करण्यासाठी ही माझी सोपी पद्धत आहे। या पद्धतीने मी साडी जमिनीवर अंथरून घेते आणि मग साडीला हात शिलाई करते। मी इथे पाठ किंवा मांडीवरती हात शिलाई शक्यतो टाळते, कारण मला तशा पद्धतीने हात शिलाई करायला वेळ लागतो। या पद्धतीने जर मी हात शिलाई केली तर मला अगदी हार्डली 2 ते 2.5 मिनिटांमध्ये पूर्ण साडीला हात शिलाई करून होते आणि साड्या पटपट पिको फॉल करून होतात। तर या पद्धतीने जर तुम्ही पिको फॉल साडीला केला, ही ट्रिक्स आणि ह्या पद्धती वापरून, तर दिवसभरामध्ये तुमच्या 30 ते 40 साड्या आरामशीर पिको फॉल होऊ शकतात। तर पहा आता हात शिलाई करताना मी हे जे मार्किंग केलेलं आहे वरच्या बाजूने ते 1/4 इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढं मार्जिन घ्यायचं आहे आणि हात शिलाई करायची आहे। हात शिलाई करताना सुरुवातीला धागा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। धागा अखंड घ्यायचा आहे। फॉल 2 मीटर असतो तर 2.5 मीटर धागा घ्यायचा आहे, म्हणजे हात शिलाई करताना डबल
दोरा वापरण्याची गरज येत नाही आणि हातशिलाई अगदी व्यवस्थित होते. तर पहा, हातशिलाई केल्यानंतर अशा पद्धतीने हात प्लेन फिरवून घ्यायचा, म्हणजे होणारी हातशिलाई प्लेन होते. तर पहा, या पद्धतीने पूर्ण साडीला मी हातशिलाई करून घेते. हे पहा, धागा अशा पद्धतीने थोडासा व्यवस्थित पांगवून ठेवायचा आहे, म्हणजे धागा एकमेकामध्ये गुंतणार नाही आणि पुढे ओढताना तुटणार नाही. तर या पद्धतीने मी पूर्ण साडीला हातशिलाई करून घेते. तर पहा, पूर्ण साडीला हातशिलाई करून झालेली आहे आणि खूप सुंदर असा पिको फॉल साडीला करून झालेला आहे. तर एकदा साडीचं फिनिशिंग पाहू शकता. या पद्धतीने तर तुम्ही साडीला पिको फॉल केलं तर आरामशीर तुमच्या दिवसभरात 30-40 साड्या होतील. तर तुम्हाला ही पिको फॉल करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया उद्याच्या नवीन अशा एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि पूर्ण व्हिडिओ